गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। दयानिधान भगवान पांडुरंगाच्या चरणावरती, गोपाल कृष्णाच्या चरणावरती, भक्तराज हनुमंतरायाच्या चरणावर साष्टांग दंडवत करून आज प्रथम दिवसाच्या कथेला आपण सुरुवात करणार आहोत। भगवंताची गोड मंगलमय कथा ऐकण्याच्या आधी 2 मिनिट आपण भगवंताचं नामस्मरण करू आणि लगेच कीर्तनाला सुरुवात करू, कथेला सुरुवात करू। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे 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 गोविंद 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 गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल 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 राधे राधे राधे
राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे गोविंद गोविंद 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 राधे 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 जय जय श्री ओम श्री परमात्मने नमः। अतः श्रीमद्भागवत महात्म्यम प्रथम अध्यायः। स्वस्ति श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। षण्माद्यस्येतोऽन्वयादितरतः चार्थेष्वभिघ्नेश्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत् सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं स्वरूप असणारी कथा। भगवंताच्या या मंदिरामध्ये बऱ्याच दिवसानंतर आज कथेचा योग आला। मनी ध्यानी नसताना अचानक या मंदिरामध्ये हा सुंदर भागवत कथेचा योग आला। वास्तविक पाहता आमच्या मनोबाबाची इच्छा होती आपण घरी कथा करू, पण वातावरण व्यवस्थित नसल्यामुळं मी म्हटलं बाबा घरी आपण घटस्थापना अखंड दीप लावू, पण कथेकरता भागवतात बी मंदिरातच कथा करावी अशा पद्धतीचं प्रावधान आहे। आणि म्हणून आजपासून पवित्र हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आंबेगाव नगरीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं स्वरूप असणारी ही भागवत कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे। निमित्त आहे आमच्या मनोहरराव विठोबाजी सोनवणे यांनी नूतन घर बांधलं। तिथं सत्यनारायणाची पूजा करून राहायला गेले, पण वास्तुपूजा केली नव्हती त्या घराची। एक दुसरी गोष्ट, बाबा झोप तर नाही लागली म्हणून बाबा आवाज येतो का व्यवस्थित? हां ठीक आहे। दुसरी गोष्ट, तीर्थयात्रा करून आले पण तीर्थपूजा केली नव्हती, म्हणून वास्तुपूजन आणि तीर्थपूजन। आणि हे करत असता भागवताची कथावी करायची त्यांच्या मनात कसं आलं ते देवालाच माहिती। ऐका गड्या, एक वाक्य सांगतो तुम्हाला। खिशात पैसा आणि पोटात भूक असली म्हणजे भाकर मिळती, अजिबात मनात आणू नका। खिशात पैसे आणि पोटात भूक, तरी ज्या दिवशी तुमच्या नशिबात अन्न असेल त्या दिवशीच तुम्हाला अन्न मिळेल। तसंच एखाद्या गोष्टीची इच्छा आणि पैसा असून सुद्धा ती गोष्ट घडत नाही, ते घडण्याकरता पूर्व पुण्य, आईवडिलाचं पुण्य व्हावं लागतं, तेव्हा ती गोष्ट पूर्ण होती। आज या कथेच्या निमित्तानं सांगेल, हे मनोबाबाची इच्छा, परिवाराचं सहकार्य, गावाची तत्परता। गावकरी सुद्धा खूप सुंदर आहेत। 3 दिवसात कथा करायची ठरवली आणि एवढं पटपट कोणी सहकार्य करत नाही, पण तुमचं गावही चांगलं आहे। हा सोनवणे परिवारही सर्वांना
मदत करणारा, आणि म्हणून लवकर लवकर 3 दिवसात जिकडं तिकडं बॅनर वगैरे छापून कथेची लगेच तयारी. लक्षात ठेवा, कोणे एकट्याच्या पुण्याईनं कथा होत नाही. आपली अनंत जन्माची आणि आपल्या पूर्वजाची पुण्याई एकत्र यावी लागते, तेव्हा भागवत कथा होते. माफ करा, मला वाटते मी याच्या अगोदर बोललो असल किंवा नसल बोललो माहिती नाही. मी सर्वात पहिल्यांदा जेव्हा 1999ला मी आंबेगावला आलो, विसरत नाही मी वर्ष. संतांनी मला आणलं तर सप्त्यातलं कीर्तन संपलं, पहिलं वर्ष होतं. झोपायला कोणाच्या घरी जायचं, जे ते आपले बिचारे धाब्याचं मंदिर होतं. आता ज्याचे त्याचेच घर लहान लहान होते तर कोण म्हणेन, आताच्या सारखे थोडेच बंगले होते मोठे मोठे. तर पहिलं वर्ष 99च मी असा वेड्यासारखा उभं राहिलो. माझी बॅगही इथंच होती, चष्म्यावाले बाबा, टोपी बिपी. वा म्हणलं काय का उभं राहिले? आम्ही म्हणलं जायचं कोणाच्या घरी तेच माहीत नाही. ज्या बोलिलं संतांनी ते संत बिचारी इथंच झोपले होते. चला म्हणे माझ्या घरी. मग आमच्या विठ्ठल बुवाने आम्हाला, त्यांच्या मिशन होती त्यांची, इथं धाब्याचं घर होतं, त्या धाब्याच्या घरी नेलं. 1 वर्ष विठ्ठल बाबाकडे थांबलो, पहिलं वर्ष 99च. 2000 साली आल्यावर मला विठ्ठल बाबा म्हणे, बुवा तू ही शिवाय काय माझ्या घरी होणार नाही म्हणे, माझ्यानंच मला काही होत नाही. मग मला 2000 साली पुंडलिक गुरुजी गीते यांनी नेलं, तर 2-4 वर्ष मी गुरुजीच्या घरी राहिलो. हे जुने लोक जे होते ते बोलायचे गड्या, पण श्रद्धेनं परमार्थ करायचे. मला वाटतंय हे विठ्ठल बाबाच्या त्यांनी केलेल्या परमार्थाचं पुण्य म्हणून आजची ही कथा या ठिकाणी संपन्न होते. एकदा बोला राधे राधे, प्रेमानं बोला राधे राधे. आज महाराज म्हणतात, पूर्व सुकृती थोर केली ती आजी मज फळाशी आली. पूर्व केलेलं पुण्य आज आपल्याला फळाला आलं. परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतासी. अचानक कथेचं आयोजन, यजमानाच्या रूपामध्ये आमचे मनोहर बाबा, आई, बाकी तुम्ही सगळे त्यांना मदत करणारे, वेळेवर साऊंड सिस्टीमही आमची, काय नाव, कानडीचे आपले भाऊ रमेश भाऊची साऊंड सिस्टीम गोड आहे. त्यानंतर मला बी एकदम, मी काय आत्ता आलो होतो परवाच्या दिवशी दारणगावला, आमचे राजाराम भाऊ बाबा तिथं भेटायला आले आणि ठरलं या म्हणून. मग हरिदास बाबाला फोन लावलो, महाराज तुम्ही? हो बाबा येतो म्हटले. सुदर्शन महाराज तर काल इथं लग्नाला येणारच होते. आमचे हरीश दादा गवारे, उत्कृष्ट संगीत विशारद, त्यांच्या गायनाचा आनंद आपण घेणारच आहोत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. भागवताचार्य प्रेममूर्ती आमचे गोड गळ्याचे धनी हरिदास महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आमचे तबला वादक सुदर्शन महाराज, हे आपल्याला 7 दिवस साथ करणारे, त्यांच्यासाठी एकदा. आणि इकडं जो स्टेज केलाय, शिवाजी दादा म्हणले होते काय झाकीचं राव द्या ना बाबा, पण म्हणलं आता नाही. मग आता एकदा खेळ मांडला तर सगळंच पाहिजे नाही का. उगाच आता लग्न करायचं मग नसला सो कोणी आता राव द्या ना, काय बिघडायचं जमत नाही. दादाला वाटलं आता घरगुती, पण मग ते बी तयार झाले. मी आल्यानंतर म्हणलं झाकी, म्हणले नाही नाही सगळा संच सहित आले पाहिजे. आणि झाकी करण्याकरता नागपूरवरून आमचे पुरुषोत्तम महाराज बावणे आले, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माझी कथा तुम्हाला कायम ऐकायला येणार आहे इथून पुढं. डोंगरगावची कथा जशी यूट्यूबला आहे, तशीच आपली इथली कथा, 7 दिवसाची कथा गजर माऊलीचा विनोद भाऊ कांगणे यांच्या चॅनलवर तुम्हाला ही कथा पाहायला ऐकायला नेहमी भेटन. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या हो द्या. वा,
आठवण आली मला आज ग्रंथ मांडल्याबरोबर मला असं क्षणभर वाटलं गोविंद गुरुजी मंदिरात गेलेले आहेत, लवकरच बाहेर येतील आणि मंत्र म्हणतील, पण ते आपल्याला सोडून गेले. गोविंद गुरुजी मधुभाऊनं पण मला सांगितलंय की त्यांच्या वर्षश्राद्धाला आपल्याला भागवत कथा करायची. अशा भरपूर कथेच्या ऑर्डर आहेत, पण नेमकं आता होतील तेव्हा खऱ्या. आम्ही बोलतो ते होत नसतं, तेच होत असतं जे देवाच्या मनात असतं. आपण म्हणलेल्या गोष्टी होत नाही. आपण म्हणतो हम जो चाहते वो नहीं होता, वही होता है जो मंजुरे भगवान होता है. देवाच्या मनात असतं. आले गावकऱ्याच्या मना, आले देवाजीच्या मना, तिथे कोणाचे चाले ना. देवाच्या मनात होतं ही सेवा माझ्याकडून करून घ्यायची. नाहीतर मी आत्ताच वृंदावनमधून आलो होतो. वृंदावनमध्ये आमची कथा संपली 13 तारखेला आणि माझे मित्र पंडित महाराज तिथं आले. ते म्हणे बाबा काही म्हणा, पण 7 दिवस तुम्हीच कथा करा. 13 आणि 14, 12 आणि 13 तारखेला मी त्यांची तिथली कथा केली. पण माहिती नाही, मी म्हणलं महाराज मी काही थांबणार नाही, मी चाललो गावाकडं, मला 7 दिवस थांबता येणार नाही. मी महाराजाला नकार दिला आणि वृंदावनची कथा सोडून आलो. देव म्हटला असेल तू जरी वृंदावनची कथा सोडून आला तरी तुला आंबेगावमध्ये कथा करावंच लागेल. आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर तुम्हा सगळ्या भक्त भाविकाची भेट झाली. बाबांचे दोन्ही मुलं ज्ञानेश्वर भाऊ, शरद दादा, त्यांच्या दोन्ही सुना, त्यांचे पुतणे, त्यांच्या पुतण्या, त्यांच्या सगळ्या सुना. इतकं सुंदर तुमचं वातावरण आहे. असंच प्रेम राहू द्या. आणि आपण भागवताची कथा आज सर्वांनी मिळून एकदा मोठ्या प्रेमानं जयघोष करायचा आहे आणि भागवताकडे यायचं आहे, आपल्याला कथेकडं प्रवेश करायचा आहे. बस या मंदिरामध्ये अत्यंत गोड वातावरणामध्ये मला असं वाटतंय या सभा मंडपामध्ये मी पहिलीच कथा करतोय ना. इथं हरिदास बाबांची कथा झाली, इथं माझी पहिलीच कथा आहे. बाहेरच्या पटांगणात भरपूर झाल्या, पण या सभा मंडपामधली पहिली कथा. आणि फार सुंदर प्रशस्त तुम्ही मंदिर किती गोड बांधलं. गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. एकदा मोठ्या प्रेमानं पुंडलिक कवरदेवचा घोष करायचा आहे आणि कथेच्या चिंतनाकडे यायचं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की जय. भगवान बाबा की जय. वामन भाऊ महाराज की जय. सब संतन की जय, सब भक्तन की जय. वाह मंडळी, भागवत कथा तुम्ही सगळेजण ऐकणार आहेत. तुम्ही कथा ऐकत असताना या कथेच्या श्रवणाचा आनंद तुम्हाला मिळणार आहे. पण तुमचा हरिक देवाला वाटणार आहे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. भागवत कथा तुम्ही ऐकणार आणि आनंद मात्र. आवाज थोडा कमी येतो का तिकडं? नाही ना, गरमी होती तिकडे. हा, तिकडचा बाहेरचा पडदा जर थोडासा खालून वर करा ना, म्हणजे हवा येईल. हा, दुसरा पडदा. हा, याच्या पाठीमागूनचा थोडासा पडदा खाली वर करा, म्हणजे तिथं हवा येईल बसलेल्या मंडळीला. नाही, हे जरी सोडलं तर येते ना हवा. बरं बरं, हे सोडून द्या बाबा. इकडचे मंडळी जास्त गरमी सहन करू शकत नाही आहे ना. सज्जनाओ, भागवत ग्रंथ म्हणजे साक्षात श्रीकृष्ण आहे. तुम्ही भरपूर वेळा ऐकले.
या भागवत ग्रंथाला 335 अध्याय आहेत. 65 नाही बरं, नाही तर परत फेसबुकवर व्हायचं व्हायरल. 300 किती अध्याय आहेत? 35 अध्याय आहेत. स्कंद 12 आहेत. या ग्रंथामध्ये पहिल्या 6 अध्यायामध्ये भागवताचं महात्म्य आलंय. हे भागवताचं महात्म्य पद्मपुराण अंतर्गत आलेलं आहे. येते नाव आता थोडी आले ना. बरं, पद्मपुराणाच्या अंतर्गत भागवताचं महात्म्य आलेलं आहे. नैमिष अरण्यामध्ये सौनकादिक ऋषी यज्ञ करतायत. सूत महाराज तिथं जातात. शौनकादिक ऋषीला माहिती आहे सूतांना भरपूर ज्ञान आहे पुराणाचं. 88,000 ऋषी बसलेले वयानं ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे सौनक नावाचे ऋषी उठून उभे राहिले. सूतांना प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये प्रश्न विचारत असताना शौनक महाराज म्हणतात, सूत बाबा, घोर कलियुग चालू आहे आणि या घोर कलियुगामध्ये जीवाला दुःख देणारं जर काय असेल तर अज्ञान आहे. जीवाच्या दुःखाचं कारण काय बोला? अज्ञान. तर आम्हाला एखादी कथा अशी सांगा की आमच्या जीवनातलं अज्ञान नष्ट होईल. आम्हाला माहिती आहे 3 गोष्टी जीवनामध्ये असल्या की जीवनामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये माणूस आनंदी राहतो. पण त्याच्याकरता 3 गोष्टी पाहिजेत. कोणत्या कोणत्या? रोटी, कपडा आणि मकान. तर रोटी, कपडा, मकान कशानं मिळेल? नाही. 3 गोष्टी असल्याशिवाय माणूस प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी राहू शकत नाही. त्या 3 गोष्टी म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा नाही. मग काय? त्या 3 गोष्टी म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. तर या भक्ती, ज्ञान, वैराग्याच्या वाढी करता विवेकी लोक, ज्ञानी लोक काय करतात? वैष्णव काय करतात? जीवाच्या मागे माया लागलेली, इतकी विचित्र माया आहे. मायेचं बंधन दिसत नाही, माणूस त्याच्यातून सुटत नाही. साधू संतांनी वर्णन केलंय, देवा तुझी माया विचित्र आहे. माया तेरी, माया तेरी बहुत कठिन है राम. हे 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 माया तेरी बहुत कठिन है राम. रक्त मांस की हड्डी की ढेर मड़ा हुआ है चाप. देख उसी की सुंदरता हो नींद जाती हराम. हे माया तेरी बहुत कठिन है राम. हे माया तेरी बहुत कठिन है राम. हे माया तेरी बहुत कठिन है राम. करता नित्य विरोध क्रोध का कहता बुरा परिणाम. होता क्रोधित स्वयं तो होती वाणी बिना लगाम. हे माया तेरी बहुत कठिन है राम. हे माया तेरी बहुत कठिन है राम. हे माया तेरी बहुत कठिन है राम.
गोड टाळ्या वाजवा. आपल्याला एवढे सुंदर भजन ऐकायला भेटणार आहेत, कारण 2-2 भजनाचे बादशे बसलेले आहेत. माया तेरी माया तेरी बहुत कठीण है राम. परमात्म्याची माया फार कठीण आहे. हे कसं आहे, जुन्या काळामध्ये एखाद्या ठिकाणी जर चिखल झालेला असेल, चिखल, आणि तिथं जर माणूस फसला, चिखलामध्ये जर माणूस फसला आणि त्यानं जर निघण्याकरता हातपाय हलवले तर तो जास्त जास्त खाली खाली जायचा. म्हणून एकदम दलदल चिखलामध्ये फसलेल्या माणसानं निघण्यासाठी प्रयत्न करायचे नाही. मग काय करायचं, आजूबाजूला कोणी असेल तर फक्त आवाज द्यायचा. जास्त हल्ला तर आणखीन मध्ये जाण्याची शक्यता आहे. माया तरण्याकरता तुम्ही स्वतः खूप कष्ट करू नका. माया तरण्याकरता तुम्ही जास्त हालचाल करू नका. फक्त भगवंताचं भजन करा, देवाला आवाज द्या. कारण स्वयंबुद्धीच्या बाई रिगाले तयाची सेची नाही. स्वतःच्या कष्टानं माया तरायला गेले ते जास्त डुबले, आणि ज्यांनी देवाचा धावा केला ते सहज मायेतून वर आले. एथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज बजले, तया आईलीच थडी सरले माया जाळ. सूत महाराजाला सौनक ऋषी विचारतात, मायेतून तरण्याकरता उपाय सांगा. दुसरी गोष्ट, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्तीचं शाश्वत साधन, चांगलं साधन आम्हाला तुम्ही सांगा. मला ना थोडंसं क्लिअरिटी कमी येते थोडीशी. शाश्वत साधन सांगा काय तर. सूत महाराजांना प्रश्न विचारले. सूत महाराजांना सौनकादिक ऋषी म्हणतात, महाराज आम्ही तुम्हाला का प्रश्न विचारतो, त्याचं एकमेव कारण तुमच्यावर गुरुकृपा झाली. अहो, चिंतामणी नावाचा दगड चिंता पूर्ण करतो. कल्पवृक्ष आपण केलेली कल्पना, हामिंग मारायला, आपण केलेली कल्पना पूर्ण करतो. पण ज्याच्यावर गुरुकृपा झाली तो मात्र जीवाचं कल्याण करतो. चिंतामणी लोक सुखम सुरद्रुस्वर्ग संपदम प्रयच्छते गुरुप्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. ज्याच्यावर गुरुकृपा झाली तो योग्याला दुर्लभ असणारा वैकुंठ, गुरुकृपा प्राप्त झालेला भक्त लोकांना प्राप्त करून देऊ शकतो. सूत बाबा, तुमच्यावर गुरुकृपा असल्यामुळं आम्ही तुम्हाला प्रश्न विचारलेत, तुम्ही उत्तर द्या. माया कशानं नष्ट होईल, मोह कशानं जाईल, मोह कशानं, थोडं स्वर कमी, मोह कशानं नष्ट होईल. हॉलमध्ये असल्यामुळे दुसरं काही नाही. मोह कशानं नष्ट होईल सांगा बाबा. सूत महाराजाला अति आनंद झाला. हे महात्मे लोक हो, तुम्हाला सगळं येतं पण तुम्ही ना माझी परीक्षा घेता. तरी सुद्धा तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सांगतो. तुम्हाला अशी कथा ऐकायची ना जी सगळ्या सिद्धांतानं परिपूर्ण आहे, मी तुम्हाला तशीच कथा सांगतो. आणि सगळ्यात महत्वाचं, मी तुम्हाला अशी कथा सांगतो जी तुमच्या जीवनातलं संपूर्ण भय भीती नष्ट करून टाकेल. संसार भयनाशनम, संसाराची भीती, मरणाची भीती, तुमच्या जीवनात कोणतीच भीती ठेवणार नाही, अशी कथा मी तुम्हाला सांगतो. आता मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे, सूत महाराज म्हणतात ती कथा पाप नष्ट करणारी आहे. आता मी जी कथा सांगणार आहे ती शाश्वत परमात्म्याची प्राप्ती करून देणारं साधन आहे. आता मी जी तुम्हाला कथा सांगतोय ती कथा तुमच्या जीवनात कल्याण करणारे. फक्त तुम्ही सावध होऊन कथा ऐका. आम्ही नेहमी सांगतो,
लोक संसार खूप सावधानतेनं करतात. रोग येण्याच्या अगोदर आता मिरुगच लागणार आहे ना, मिरगाच्या अगोदर वावर तयार आहेत, इतके सावध लोक आहेत. मिरगाच्या आधी वावर तयार आहेत. संसारात इतके सावध आहेत लोक आहे, पण परमार्थात मात्र सावध नाहीत. नाथ बाबा म्हणतात, बाबा हो तुम्हाला विनंती आहे, भजन करायचं असेल, परमार्थ करायचा असेल तर सावधानतेची गरज आहे. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. हे वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी, अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी सावध होवनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. आता जी कथा आपल्याला ऐकायची ती कशी ऐकायची? सावधानतया शृणू, सावध होऊन कथा ऐका तुम्ही. शास्त्र पुराण साधू संत आपल्याला वेळोवेळी म्हणतात सावध व्हा. आपण माणसं केव्हा सावध होतो? लग्नात बावल्यावर उभं राहताना बामण दोनदा दोनदा म्हणते सावधान सावधान. आपण कुठं सावध आहेत? जाऊ द्या, तेव्हा नाही सावध झालो तरी आता तरी सावध व्हा. ऐका, परमार्थ करताना सावध होऊन परमार्थ केला पाहिजे. तुकोबाराय सुद्धा सांगतात, मी सावध झालो मग परमार्थात आलो. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा. जेथे वैष्णवाचे भार हो, जेथे वैष्णवाचे भार. काय साधू संतांनी आपल्याला किती सावध केलंय. एक अभंग आहे गोड. काय? तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा नाही भरवसा. त्याच्या अगोदर काय? सगळेजण सावध राहा, तुमच्या नगरीचा नाही भरवसा. आपल्या जीवनाचा काहीच भरोसा नाही, म्हणून आपण सावध होऊन परमार्थ केला पाहिजे. दिवटा मी जागतो गाव निजला राती, कारण हेची मज दिवटा घेऊन हाती. अद्भुत प्रेम पाना पाजळल्या ज्योती, पाहून हृदय दृष्टी नेल्या त्रिगुणवाती. जागरे जाग दादा मोठी गडद अंधारी, घरची सामसुम चोर बैसले दारी.
रात्रंदिवस घोकितो गा तुम्ही सावध आसा, तुमच्या नगरीचा नाही भरवसा. उजेड पडताना मग गळा पडेल फासा, उठाची की माय बाप कैशी लागली झोप, हुजूर जागव चुकवा की खेप, उठाची की माय बाप कशी लागली झोप. जाऊ द्या, सावध हो नाही का कथा. आज पहिला दिवस आहे, तुम्ही मला बोर दिसायले जरा, आणि मला असं वाटते पहिल्या दिवशी थोडा लेटही झाला. उद्यापासून एवढी कथा उशिरा नाही, 8 वाजता बरोबर सुरू होईल. 11:45 वाजता कथा संपल आपली. सूत महाराज म्हणतात तुम्ही कथा सावध हो नाही का. ही कथा जर तुम्ही ऐकली, तुमचं पाप नष्ट होईल, तुमची भीती नष्ट होईल, आणि तुमच्या अंतःकरणातली कामना नष्ट होईल. 3 गोष्टी जातील, 3 गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. काय विशेषता या कथेची. सूत महाराज सांगतात, राजा परीक्षितीला ज्या वेळेला शुकाचार्य महाराज भागवत सांगू लागले, तिथं स्वर्गातले देवलोक अमृत घेऊन आले होते. घ्या अमृत घ्या, आणि त्याच्या बदल्यात आम्हाला कथा सांगा. शुकाचार्यांनी स्वर्गातल्या देवाला कथा सांगितली नाही, हाकलून दिले, निघून जा. ही कथा स्वर्गातल्या लोकांसाठी नाही, ही मृत्यू लोकातल्या. बस स्वर्गातले देवलोक हाकलून दिले, निघून गेले. ब्रह्मदेवा आम्हाला कथा ऐकायची होती पण ऐकू दिली नाही. ब्रह्मदेव म्हणला थांबा, राजा परीक्षितीचं काय होतं ते बघू दे अगोदर. पाहिलं 7व्या दिवशी राजा परीक्षितीला मोक्ष मिळाला. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं, बापरे, जन्म जन्म साधना करून जो मोक्ष, जी मुक्ती मिळत नाही ती राजा परीक्षितीला 7व्या दिवशी मिळाली. जा लवकर तराजू घेऊन या. काय आणा? तराजू आणा. काय कांदे मोपायचे? नाही. मग सत्य लोकामध्ये तुला केली. एका पारड्यामध्ये परमात्म्याच्या प्राप्तीचे सगळे साधन टाकले, आणि एका पारड्यात भागवत कथा ठेवली. त्या सगळ्या साधनापेक्षा कथा जड भरली, श्रेष्ठ ठरली. लघुनन्यानि जातानि गौरवेन इदं महत्, तदा ऋषिगणा सर्वे विस्मयं परमं ययो. आश्चर्य वाटलं ऋषी मुनीला, बाप रे बाप, लघुन्यन्यानी जातानी सगळे साधन भागवतापेक्षा लहान झाले. भागवताची कथा एवढी श्रेष्ठ. ऋषीगणाने आश्चर्य व्यक्त केलं, सांगितलं बस, कलियुगामध्ये दुसरं काही करायचं नाही. पाहू नका कोठे, करा हरी कथा, तेथे अवचिता सापडेल. परमात्म्याची प्राप्ती, मुक्ती भागवत कथेनं मिळेल. आणि म्हणून ही भागवत कथा जीवाच्या कल्याणाचं साधन सूत महाराज सांगतात. सौनकादिक ऋषीने विचारलं, महाराज ही 7 दिवसाची सप्ताह पद्धत कशी सुरू झाली? सांगतात, पूर्वी राजा परीक्षितीला सुखदेवाने 7 दिवस कथा सांगितली, आणि त्यानंतर 7 दिवसाची सप्ताह पद्धती सनकादिक ऋषीनं सुरुवात केली. म्हणजे सनकादिक ऋषीनं कथा कोणाला सांगितली? म्हटले नारदाला सांगितली. नारदानं कथा ऐकली? म्हणे हो, आम्ही तर असं ऐकलंय नारदाला शाप आहे. नारद 1 मिनिट एका जागेवर थांबत नाही. कथा कशी ऐकली? ते म्हटले दक्षाचा शाप नारदाला आहे, पण तो शाप कथात आणि कीर्तनात चालत नाही. बर, नारदाची आणि सनकादिकाची भेट केवढं झाली? सांगतात, एकदा नारद मुनी पृथ्वीवरती भ्रमण करत करत बद्रीनाथला गेले. बद्रीनाथला नारद मुनीची भेट 4 ऋषी बरोबर झाली. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. सनत कुमाराला नारदाने दंडवत घातला. बाबा दंडवत. सनकादिकानं पाहिलं, नारदा तुम्ही काय आम्हाला समाधानी दिसत नाही. काय झालं नेमकं? कांद्याचे भाव रिवस आले का काय?
नारदा नाराज कशामुळं? कथम ब्रह्मदीनमुख कुतश्चिन्तातुरो भवान् त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव इदानी शून्यचित्तोषि गतवित्तो यथा जन तवेदं मुक्तिसङ्गस्य नोचितं वद कारणम्. अहो नारद बाबा, तुमच्याकडे पाहिल्यावर असं वाटतंय कोणीतरी आताच तुमचा खिसा कापलाय. अरे पण नारदा, तुम्हाला खिसाच नाही ना. एखाद्या माणसाचं धन चोरी गेल्यावर त्याला जसं धन चोरी गेलेल्या माणसाचा चेहरा कसं काय असतो? बरा असतो का? त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर असं वाटतंय 12 वाजले वाटतात. त्याचा चेहरा नाराज असतो, दुःखी असतो. नारदा, तुमचं असं कोणतं धन चोरीला गेलं म्हणून तुम्ही दुःखी आहेत? आणि साधूचं धन कोणाला चोरता येतं का? नारदाचं धन तरी काय, 1 विना आणि 2 चिपळ्या कोणी नेतय का हो? विना आणि चिपळ्या कोणी नेतय का? सगळ्या धनाची चोरी होईल, परमार्थातलं धन कोणी चोरीत नाही. कोणी याला वाटून बी घेत नाही. भावाभावाच्या वाटण्या जर झाल्या तर त्यांना जर म्हणलं सगळंच वाटून घेतलं, आता देव घ्या ना तुम्ही, नाही म्हणते देव तुमच्याकडेच राहू द्या, आम्हाला काही गरज नाही देवाची. नारदाचं कोणतं धन चोरीला गेलं म्हणून नारद दुःखी आहेत? तर मुळात साधूचं धन कोणतं? साधूचे 2-3 धन सांगतो तुम्हाला. साधूचं पहिलं धन आहे परमात्मा. साधूचं धन कोणतं आहे? देव, हाच साधूचं धन आहे. धन घरी पांडुरंग. साधूचं धन कोणते बोला? पांडुरंगच हे त्यांचं धन आहे. अभंग हे सरेना. जेव्हा संतांना परमात्मा प्राप्त होतो त्यावेळेला धन सापडलं म्हणून सांगतात ते आपल्याला. अरे पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैंने 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 राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु, वस्तु अमोलिक दिए मेरे सद्गुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु, वस्तु अमोलिक दिए मेरे सद्गुरु. कृपा कर अपनायो, पायो जी मेरे राम रतन धन पायो, पायो जी मेरे राम रतन धन पायो, पायो जी मेरे राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. खर्च न छूटे चोर ना लूटे, खर्च न छूटे चोर ना लूटे, खर्च न छूटे चोर ना लूटे, खर्च न
राम रतन धन पायो, संताचं धन परमात्मा. नारदा तुम्ही का बरं दुःखी, नारदानं सांगलेले पाहिले. काय विशेषता आहे देवाची. हाय केवढं पोट बघा बरं जरा, घरी गेल्यावर मोजून तरी पहा. इथभर पोट पण जन्मभर खटपट. केवढं पोट आहे. इथभर पोटासाठी पोटासाठी, इथभर पोटासाठी पोटासाठी, इथभर पोटासाठी पोटासाठी, इथभर पोटासाठी पोटासाठी. पहा केवढी आटाटी, पहा केवढी आटाटी, पहा केवढी आटाटी, पहा केवढी आटाटी. हो पहा केवढी आटाटी, पहा केवढी आटाटी. पहा केवढी आटाटी, पहा केवढी आटाटी. इथभर पोटासाठी पोटासाठी, इथभर पोटासाठी पोटासाठी, इथभर पोटासाठी पोटासाठी, इथभर पोटासाठी पोटासाठी पोटासाठी. इथभर पोटासाठी पोटासाठी, पहा केवढी आटाटी, पहा केवढी आटाटी. सुरू झाले लोकांचे टमाटे लावणं तुमच्या इकडं. आमच्या इकडं काही काही लोकांनी 15 मेला सुरू केले टमाटे. पहिले लावित नव्हते. नाशिकची हवा आमच्या जिल्ह्यावर पडली. आता सगळंच व्हायला. आमच्याकडे अंगूर बी लावायले लोक. 15 मेलाच टमाटे लावायले लोक. म्हणलं अरे लय लवकर झाले. ते म्हणे बाबा कशाचे लवकर आले, भाव सापडा पाहिजे. भावाचं काय, भावाचं काय म्हणजे पोटासाठी करावं लागतं बाबा. तुम्हाला काय, लोकाला उन्हाळा कळना पावसाळा कळना. एक जण म्हणलं भर उन्हाळ्यात लावायले, तुम्हाला उन्हाळा कुठं चालू आहे, पावसाळा सुरू झाला. मे महिन्यात कुठं पावसाळा असतो का. मी सुदर्शनला विचारलं, सुदर्शन हे नेमका उन्हाळा आहे का पावसाळा आहे काय रे. ते मला दादा हिवसाळा आहे. हिवसाळा, उन्हाळा नाही पावसाळा नाही हिवाळा नाही. बोला एकदा राधे राधे, मोठ्या प्रेमानं बोला राधे राधे. पोटा करता काय काय करायला लागले. या पोटाकारणे गा काय न करीती एक. काय करीत नाहीत लोक, काही बी करतात. या पोटाकारणे गा झालो पांगिल जना. नसरेची माय बाप भिके नाही खंडना. पुढारा म्हणती एक तया नाही करुणा. स्वान हे लागे पाठी आशा बहुदारुणा. काय 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 दाते उदान बरोबर आहे का. काय काकडा करावा लागेल उद्यापासून सुरू, तेव्हा लक्षात राहील. हे पोट इतकं विचित्र आहे बाबा. दिलं देवानं पुढच्या बाजूला आणि लागलं सगळ्याच्या माग. पोट सगळ्याच्या माग लागलं. असं हे पोट विचित्र. या पोटाकरता कलियुगात लोक काय करत नाहीत. नारद म्हणतात मी जिकडं तिकडं पाहिलं मला दुःख वाटलं. संसारामध्ये पती पत्नी नुसतं म्हणायलाच पती पत्नी, दोघांचं एकमेकासंग पटत नाही. कलियुगातले विचित्र लोक मुलीचं लग्न करताना मुलीला अलंकार घालून लग्न करावा असं शास्त्र आहे.
पण आपण जर एखाद्या मुलीवाल्याला विचारलं लग्न करायचं का, तर ते दोन्ही हात असे वर करते, आपल्याजवळ काहीच नाही बुवा. मुलाकडचे म्हणतात काय लागन तर आम्ही खर्च बी करतो आणि 1,00,000-2 लाख तुम्हाला खर्चायला बी देतो. माफ करा, लाज नसलेले लोक मुलाकडून पैसे घेऊन मुलीचे लग्न करायलेत, याला मुलगी विकणं म्हणतात. लक्षात ठेवा, मुलाकडून पैसे घेऊन मुलगी देणं याला मुलगी विकणं म्हणतात. आणि कलियुगात हे चालू आहे, हे भागवतात लिहिलंय. कन्या विक्रेण लोभात दंपती नांच कलकणम. लोभापायी लोक मुलीचे म्हणजे मुलगी ज्या घरी द्यायची त्या घरचे पैसे घ्यायलेत. शास्त्र असं म्हणतं, ज्या घरी मुलगी दिली त्या घरचं पाणी सुद्धा फुकट पिऊ नये. मला चांगला काळ आठवतो. माझे आजोबा जर आमच्या घरी आले कधी लहानपणी, एक दिवसभर राहिले तर जाता जाता ताटाजवळ 10 रुपये ठेवायचे. आम्ही म्हणायचो बाबा आम्ही लोक आहेत का हो, तुम्ही पैसे का ठेवता? ते म्हणायचे बाबा पोरीच्या घरचं फुकट खाल्लं की बैल होऊन फेडावं लागते. जुने लोक म्हणायचे. तुकोबारायाचं एक प्रमाण सांगतो. कन्या गो करी कथेचा विकरा. 3 गोष्टी जो विकतो, गाय, कन्या आणि कथा, त्याच्यासारखा चांडाळ या जगात दुसरा कोणी नाही. चांडाळ दुसरा नाही कोणी. म्हणून ऐका, जेने विकिली कन्या, ज्यानं लग्नासाठी मुलीच्या लग्नासाठी मुलाकडून पैसे घेतलेत, त्याच्यासारखा कुत्रा या जगात दुसरा कोणी नाही, असं तुकोबाराय गाथ्यात बोलतात. म्हणून चुकूनही देता आले तर मुलीला पैसे द्यायला पाहिजेत. पण हा नियम मात्र करता काय? आता तुमच्या जागी मी जरी असलो तर मी बी पैसे द्यायला तयार आहे, पण पोरगी देणं कोणी. म्हणजे आमच्या घरी भरपूर लेकरं आहेत, पुतणे 2-4, भाऊ येतं काही. सारखा माझा पुतण्या मला महिन्यापासून म्हणतो बाबा नुसतं फिरतात, माझं लग्न करून द्या. तर काय सांगावं आता. कारखान्यावर ते हार्वेस्टर चालवतो, 70-80 हजार रुपये महिना आहे त्याला, श्यामला आपल्या, पण पोरगी भेटत. एका पोरीच्या बापाकडे गेलो, त्याला मी स्वतः म्हणलं 2 लाख रुपये देतो तुला आणि लग्न मी करून घेतो. तरी तो म्हणला नको महाराज, मला समोरचं 5 लाख द्यायला आहे. बोला एकदा राधे राधे. अवघड काम झालंय. कलियुग आहे, कोणाचा दोष नाही, कलियुग आहे. नारद म्हणतात जिकडं तिकडं असं वातावरण झालंय. साधू ज्याला म्हणायला लागलो त्याच्याकडे कोणतीच साधुता नाही. विरक्त म्हणून गेलो त्याच्यासारखा कोणी भोगी नाही. मन माझं उद्विग्न झालं आणि शेवटी मी फिरत फिरत वृंदावन मध्ये आलो. वृंदावन मध्ये आल्यानंतर यमुनेच्या किनाऱ्यावर मला एक आश्चर्य दिसलं. एक तरुण स्त्री, तिच्या मांडीवर मरणासन्न म्हणजे मरायला लागलेले 2 माणसं. आजूबाजूला भरपूर बसलेल्या स्त्रिया पंख्यानं हवा घालत होती. उठा, झोपू नका, ही झोपायची वेळ नाही. शुश्रूषन्ति प्रबोधन्ति रुदतीच तयो पुराः. उठा. पण तिच्या मांडीवरचे मुलं काही उठत नाहीत. नाराज झाली. 10 दिशाला बघू लागली. थोडा आवाज कमी करून पायावर बळा माझा, थोडा आवाज कमी कर. 10 दिक्षा 10 दिशाला पाहू लागली. कोणीतरी येईल, माझं दुःख कमी करेल. नारद म्हणतात सनकादिक बाबा मी का दुःखी आहे? माझं धन चोरीला गेलं नाही, पण मी दुःखी काय त्याचं कारण सांगतो. त्या मुलीचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि तिने मला आवाज दिला, महाराज थोडा वेळ द्या माझ्याकरता. जवळ गेलो, विचारलं बाई तू कोण आहेस? कसित्वं कायमोचे मा
नार्यका पद्मलोचना वददेवी सविस्तारं स्वस्य दुःखस्य कारणं। देवी तू कोण आहेस? तुझं काय दुःख आहे? तुझ्या मांडीवर हे पडलेले माणसं कोण आहेत? तुझ्या आजूबाजूला बसलेल्या स्त्रिया कोण आहेत? त्यावेळेला ती देवी सांगू लागली, बाबा अहं भक्तिर्तिख्याता इमो मे तनयमतो ज्ञान वैराग्य नामानो कालयोगे नजरजरो। मी साक्षात भक्ती आहे। माझ्या मांडीवर हे दोन मरायला लागलेले, एकाचं नाव ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव वैराग्य आहे, आणि यांची ही अवस्था कलियुगामुळे झाली। माझ्या आजूबाजूला बसलेल्या स्त्रिया गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, कावेरी, शरयू, क्षिप्रा, तुंगभद्रा, गंडकी या नद्या आहेत। नारद बाबा, माझा जन्म दक्षिण भारतात झाला, माझी वाढ कर्नाटक मध्ये झाली, महाराष्ट्रात बऱ्यापैकी स्थान मिळालं, गुजरात गेले व्यापारी लोक, मी पण म्हातारी झाले, पण मला कोणीतरी सांगितलं, आई तू वृंदावन मध्ये जा। मी माझ्या ज्ञान वैराग्याला घेऊन वृंदावनामध्ये आले। वृंदावन मध्ये मला माझं स्वरूप प्राप्त झालं। वृंदावनं पुनः प्राप्य नवीनेव स्वरूपिणी जाताहं युवती सम्यक् प्रेष्ठरूपा तु सांप्रदम्। वृंदावनामध्ये आले, मी तरुणी बनले, पण मात्र माझे मुलं मात्र जशाला तसेच राहिले। बाबा हे बरं दिसतंय का? आई तरुण लेकरं म्हातारे, या मुलाकडं पाहिल्यानंतर मला बरं वाटत नाही। नारदा काहीतरी करा आणि तुम्ही माझ्या मुलाला ज्ञान वैराग्याला बरं करा, आणि तुम्हाला जर हे माझे मुलं बरे होत नसतील तर तसं सांगा, मी इथून निघते आणि पाकिस्तान मध्ये जाऊन बसते। विदेशम गम्यते मया, मी विदेशात जाईन। धमकी दिली भक्तीनं। सज्जना हो, इतर देशाच्या तुलनेमध्ये बाहेरच्या देशात निसर्ग भरपूर आहे, आपल्या देशात निसर्ग कमी आहे। बाहेरच्या देशात नैसर्गिक साधन संपत्ती भरपूर आहे, आपल्या देशात नैसर्गिक साधन संपत्ती कमी आहे। पेट्रोल डिझेल कुठे आहे आपल्या देशात? इथेनॉल कुठे आहे आपल्या देशात? खूप गोष्टी आहेत। युरेनियम कुठे आहे आपल्या देशात? ज्या युरेनियम पासून अणुबॉम्ब तयार होतो, या युरेनियमचा साठा आपल्या देशात नाही। आपल्याला बाहेर देशातून, आपल्या देशात भरपूर गोष्टी कमी आहेत। आपल्याकडे लोक श्रीमंत नाहीत जास्त, आपल्याकडं गरिबी आहे, आपल्याकडं नैसर्गिक साधन संपत्ती कमी आहे। आपला देश इतर देशाच्या तुलनेत स्वच्छतेला कमी असेल, पण बाकीच्या देशात जे नाही ते आपल्या देशात आहे। काय नाही बाकीच्या देशात? बाकीच्या देशामध्ये भक्ती नाही, आणि भारत देशात भक्ती आहे, म्हणून आपला देश सर्वात श्रेष्ठ आहे। गुरुवर्य माझे स्वामीजी एक फार सुंदर श्लोक गातात। गायन्ति देवा किल गीतकानि धन्यास्तुते भारत भूमी भाग्ये। भारताची भूमी भाग्यवान आहे, जे विश्वात कुठं नाही ते माझ्या भारतात आहे, त्याचं नाव आहे भक्ती। भक्ती आहे म्हणून काय झालं? काय फायदा आहे भक्तीचा? अरे ज्या भक्ती वही भगवान आते। भारत देशात भक्ती आहे म्हणून जेवढे देवाचे अवतार झाले तेवढे अवतार कुठे झाले? बोला। राम कृष्ण हरी कुठं आले? पाकिस्तानात नाही, अफगाणिस्तानात नाही। म्हणून
ज्या देशात देव जन्म घेतो त्या देशाला माता म्हणतात. भारतात देवानं जन्म घेतला म्हणून भारत भूमीला भारत माता म्हणतात. एक जणांनी विचारलं होतं विवेकानंदाला, तुमच्या देशाला माता का म्हणतात? विवेकानंदाने त्याला प्रश्न विचारला, आई कोणाला म्हणतात? म्हणे जी मुलाला जन्म देते. म्हणून जी आई मुलाला जन्म देते तिला माता म्हणतात. आमचा भारत देश देवाला जन्म देतो म्हणून आमच्या देशाला माता म्हणतात. हा, देवाला जन्माला घालायची ताकद या देशामध्ये भारत माता. सज्जनाओ, भारतामध्ये भक्ती जर नसल तर भारताला किंमत राहणार नाही. नारदानं सांगितलं, जाऊ नको, सगळं गेलं तर चालतं पण भक्ती नाही गेली पाहिजे. भक्ती तुका म्हणे मुकुट म्हणे हरिभक्त. सगळ्यांचा मुकुटाचा मणी कोण असेल तर भक्ती आहे. भक्ती नारदानं सांगितलं, मी तुझे मुलं बरे करतो. नारदाने मग भक्ती म्हणली. नारदा, हा कलियुग इतका वाईट होता, कशाला ठेवला राजा परीक्षितीनं? मारायला पाहिजे होता. भक्ती माता, कलियुग तुला वाटतो तितका वाईट बी नाही. लक्ष देऊन ऐका, काय विशेषता आहे. काल परवा वृंदावनमध्ये एका साधकानं प्रेमानंद बाबाला प्रश्न विचारला. नाव माहिती आहे ना तुम्हाला, प्रेमानंद बाबा, ज्यांना दोन्ही किडन्या नाहीत 18 वर्षापासून. निव्वळ राधा नामावर जीवन जगायला लागले. तर राधा नामावर आम्ही तुम्हाला वेळोवेळी राधा राधा म्हणायला लावतो. त्याचं कारण एवढंच आहे, राधा म्हटलं की देवाची प्रसन्नता प्राप्त होते. प्रेमानंद बाबाला प्रश्न विचारला, बाबा काय रामाचा युग खरंच या युगापेक्षा चांगला होता ना? तर प्रेमानंद बाबाने उत्तर दिलं, नाही नाही, राम युग आत्ताच्या युगापेक्षा जास्त वाईट होता. म्हटले कसं काय? रामाच्या युगामध्ये आत्ता जसं लासलगावला जर गेलात तर खाटकं बकऱ्याला कापून उलट टांगतात. लासलगावला खाटीक लोक बकरे कापून बांधतात. तसं रामाच्या काळामध्ये ऋषी मुनी कापून लटकिल्या जात होते. राम जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले, विशेषतः नाशिक जिल्ह्यात दंडकारण्यामध्ये आले, पाहिलं तर असे मोठे मोठे पर्वत होते, पांढरे शुभ्र. देवानं विचारलं, हे पर्वत कशाचे आहेत? त्यावेळेला सांगितलं, राक्षसांनी मारून ऋषीच्या हाडाचे पर्वत आहेत. रामाच्या काळात इतके ऋषीमुनी मारले होते, तेवढे साधू संत या काळात कोणी मारलेत का? मग त्या काळापेक्षा हा काळ चांगला म्हटलं पाहिजे. आणखीन तरी काय कुठं साधूचं मांस विकत भेटत नाही, म्हणून रामयुगापेक्षा कलियुग चांगला आहे. वाईट आहे गोष्ट खरी आहे, लोक खोटं जास्त वागतात ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्यापेक्षा हा बरा आहे. दुसरी गोष्ट, जे फळ भक्ती माता तपानं मिळत नाही, दानानं मिळत नाही, ते फळ कलियुगामध्ये फक्त आणि फक्त हरिनामानं मिळते. यत् फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक् कलौ केशव कीर्तना कलौ केशव कीर्तना. वाह, यत् फलम, यत् म्हणजे जे, यत् फलम नास्ति तपसा, जे फळ तुम्हाला तपानं मिळत नाही, न दानेन, जे फळ तुम्हाला दानानं मिळणार नाही, यज्ञया, चेज्जया यज्ञया, जे फळ तुम्हाला यज्ञानं मिळणार नाही, ते फळ कलियुगात हरिनामानं मिळतं. आणि म्हणून हरिनामाशिवाय जगणं, हरिनाम नाही तो जीना क्या. हरिनाम. भक्ती प्रसन्न झाली. नारदा, वा बरं वाटलं मला, भक्ती माता चिंता करू नको. भक्तीनं नारदाची स्तुती केली. त्यानंतर नारदानं भक्तीचे मुलं बरे करण्याकरता खूप प्रयत्न केला, यज्ञ केला, वेदाचं पठन पारायण सगळं केलं.
मुलं बरे होत नव्हते का? व्हायचे. पण नारदाचे मंत्र संपले की पुन्हा झोपायचे. ते शुगरचे लोक गोळीचा पावर आहे तोपर्यंत फ्रेश असते, गोळीचा पावर उतरला की शुगरचे लोक लूज होते. तसं होऊ लागलं त्यांचं. मुलं काही बरे होईनात. नारदाला वाटलं मी वचन दिलंय आणि कोणाला शब्द दिला तर तो खरा केला पाहिजे. कोणाला बी कोणाशी वादा करायचा नाही आणि वादा केला तर पूर्ण केला पाहिजे. तुम्हाला अभंग येत असं नाही, वादा किया तो निभाना पडेगा, निभाना पडेगा. बोला एकदा राधे राधे. आळस करू नका, बोला एकदा पुन्हा राधे राधे. कोणाला शब्द द्यायचा नाही, दिला तर खरा करायचा. नारद मुनी विचार करू लागले. तेवढ्यामध्ये नारदाने आकाशवाणी ऐकली. नारदा चिंता करू नका, कोणाला तरी विचारा काय केल्यामुळं भक्तीचे मुलं बरे होतील. नारदाने हातात विणा घेतला. भक्तीला म्हणले थोडे दिवस थांब, मी येतो. काही गोष्टी आपल्याला जमत नसल्या की लोकाला असंच सांगावं लागते, थांबा थोडं, मी येतो. आमच्या दिंडीत एक माणूस उठलं की सुटलं प्रश्न विचारायचा, काही बी प्रश्न. बरं त्याचे प्रश्न कोणा शास्त्रातले नाही, ग्रंथातले नाही. आमच्या हरिदास महाराजले हुशार आहेत, काही गोष्टी त्यांच्याकडून शिकावं लागतात. हरिदास महाराजाला माहिती आहे हे माणूस विचारित आहे. तो माणूस जवळ आला की महाराज म्हणते बरं 2 मिनिटं थांबा, मी आलोच आता. आणि बरोबर आहे, अशा लोकाला असंच करायला पाहिजे. कशाला त्यांच्या नादी लागायचं. आम्ही एका गावात कथेला गेलो. तिथे एक म्हातारे बाबा काठी टेकीत आमच्याकडे यायचे. पहिला 2 दिवस मी ऐकलं त्यांचं, बाबा हे असं नव्हतं पाहिजे, हे असं नव्हतं पाहिजे, तुम्ही चुकीचं केलं महाराज. रोजच 2 दिवस ऐकलं मी. तिसऱ्या दिवशी म्हातारा आला. आल्याच्या नंतर पाया बिया पडायचा, मस्त नम्रता दाखवायचा आणि लगेच चुका काढायचा आमच्या. तो म्हातारा आल्याच्या नंतर गरमी मरणाची आत्ताची घटना आहे, आला बोलायला सुरुवात केली. बाबा काय तुम्ही ते दिव्याचं तोंड कोणीकडे केलं? मी म्हणलं बाबा माझ्या लक्षात नाही. कसं काय लक्षात नाही तुमच्या? मी म्हणलं सुदर्शन काय पंखा बंद करी. पंखा बंद केला, गरमी लई होती तिकडे नागपूर जिल्ह्यात. पंखा का बंद केला? मी म्हणलं मला थंडी वाजायला लागली. पंखा बंद केला. सुदर्शनला म्हणलं सुदर्शन काय तो ते बॉक्स आणलास ना? म्हणलं हो. मी म्हणलं त्याच्यावर अभंग लावून दे. असे सुदर्शन मोठ्या आवाजात अभंग लावून दिली. ते म्हातारं काय बोललं मी त्याच्याकडे लक्षात दिलं नाही. राम राम महाराज येऊ का म्हणला. तुझ्यासाठीच चालू केलं, पंखा तुझ्यासाठीच बंद केला आणि गाणी तुझ्यासाठीच लावलीत म्हणून. अशा लोकांना चुकवलेलं बरं राहते. नारद निघाले, विचारू लागले भेटन त्याला भक्तीचं दुःख दूर कशानं होईल. नारदा तुम्हीच मोठे संत, तुम्हीच जगाला उपदेश करणारे, तुम्हीच आम्हाला विचारता. नारद म्हणतात सनकादी बाबा भक्तीला वचन दिलं तुझे मुलं बरे करीन. आणखीन मला कोणी सांगेना की भक्तीचे मुलं कशानं बरे होतील. बाबा तुम्हाला माहित असलं तर सांगा. सनकादिकानं सांगितलं नारदा सत्कर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ सत्कर्म आहे ज्ञान यज्ञ. आणि त्याच्यातही भागवत कथा रूपी ज्ञान यज्ञ जर केला तर भक्तीचे दोन्ही मुलं बरे होतील. खरंच का बाबा? नारदा खरंच. भक्तीचे मुलं जर बरे होत असतील तर मी यजमान होतो. मी यजमान होतो. आणि तुम्ही कथा सांगा बाबा. सज्जनाओ गंगेच्या किनाऱ्यावर आनंद तटावरती कथेचं आयोजन केलं. सनकादिक बाबा कथा सांगायला, नारद यजमान
आणि निमित्त जसं आपलं निमित्त आहे वास्तुशांती तीर्थपूजन, तसं निमित्त आहे भक्तीचे मुलं बरे व्हावेत म्हणून. ऋषी मुनी साधू संत जपी तपी योगी महानुभाव कथेला येऊन बसले. सनकादिक व्यासपीठावर नारद यजमानाच्या रूपात ग्रंथाची पूजा झाली. कथेला सुरुवात झाली. गोड हरिशरणम 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 भजन झालं. शंख वाजू लागले, टाळ वाजू लागला, मृदुंग वाजू लागले. भरपूर वेळ भजन झालं आणि आता सनकादिकांनी भागवताचं महात्म्य सांगायला सुरुवात केली. मायबाप हो, ही जी भागवताची कथा आहे ही तुम्ही नेहमी नेहमी ऐकत राहा. आत्ताच माग ऐकली होती, परत परत काय ऐकायची? सज्जनाओ, जसं सकाळी जेवल्यानंतर संध्याकाळी जेवावं लागतं, अन्न ही प्राणाची भूक आहे. अन्न कशाची भूक आहे बोला? कारण अन्न नाही खाल्लं तर प्राण राहणार नाही. प्राण पुष्ट करण्याकरता अन्नाची गरज आहे आणि मन पुष्ट करण्याकरता कथेची गरज आहे. मनाला निरोगी करायचं असेल तर कथा ऐकावा, मन पवित्र करायचं असेल तर कथा ऐकावा. एक न एक दिवस हे मन परमात्म्याच्या चरणाला लागल्याशिवाय राहणार नाही. पण एका कथेत मन देवाच्या चरणाला लागल असा भरोसा ठेवू नका. एका कथेनं काम होणार नाही ना. तुम्ही माणसं कधी जर समजा शेतात गेलात, तुम्हाला आंब्याचं झाड दिसलं आणि त्या आंब्याला जसा काय तुम्हाला पाड दिसला, जसं काय आंब्याला पाडाला पिकलाय आंबा, झाडाला पिकलाय आंबा, तुम्ही बघितला. पाडाचा आंबा पाहून तुम्हाला काय वाटणार? हात तोडला पाहिजे. पण तो आंबा जिथं आहे तिथं जाता येत नाही, हातही पुरत नाही. काय करणार तुम्ही? दगड फेकीचं आहे का नाही महात्मे? तुम्ही दगड फेकला, इतके नेमबाजे का हो एका दगडात आंबा तुटायला? मला वाटतं कवा दगड संपून जाते तर हात दुखून जाते, तरी तो आंबा हालतच राहतो. भाऊ मैं नाही आऊंगा. जसा एका दगडात आंबा पडत नाही म्हणून अनेक दगड फेकावं लागतात, तसं एका कथेत मन देवाच्या चरणाला लागत नाही म्हणून अनेक कथा ऐकावं लागतात. नाही कळालं? मी नेहमी प्रत्येक कथेत सांगतो, या बी कथेत सांगतो. हो, थोडा वेळ राहिली कथा, 5 मिनिटात 11ला संपवतो. आता मी कथेचं टायमिंगचं खूप धरलंय ध्यानात. उद्याला सर्वांना विनंती आहे, आपल्या घरच्या मंडळीला 7 वाजता महाराज लोकांचं, सकाळी 10 आणि संध्याकाळी 7ला, म्हणजे 7ला जेवण झालंच पाहिजे. 8ला इथं हरिपाठवाले बाबा, तुम्ही भक्त भाविक गोड हरिपाठ करता, हरिपाठ 6ला लावून टाका. 7ला जेवण, 8 वाजता कथा, 8 ते 11 3 तास भरपूर होतात. पुन्हा मग 11च्या पुढे गेल्यावर माणसाला बोर होतंय. काय सांगू लागलो तुम्हाला? एक जणांना असं ऐकलं की परीस नावाचा दगड लोखंडाला लावला की काय होतं? सोनं होतं. माणूस बोलता म्हणजे ऊर्जावान, कष्टाळू होता. त्यानं विचार केला, मला आज न उद्या परीस सापडल्याशिवाय राहणार. शेळ्या सांभाळायचा, शेळ्या सांभाळता सांभाळता त्यानं काय केलंय, खिळा नेला. दगड उचलला की खिळ्याला घासायचा, दगड उचलला की खिळ्याला घास. दिवसभर त्याचं एकच काम, खिळा घासायचा. कटाळा आला की खिळा खिशात ठेवायचा. खिळा झाला टोकदार, पॅन्ट फाटली, खिळा पडून गेला. तो गेला लोहाराकडं, म्हणला एक पट्टी तयार करून दे. कमराला त्यानं लोखंडाची पट्टी केली. शेळ्या चरायला लागल्या, दगड उचलायचा, पट्टीला घासायचा. त्याचा धंदाच उठला की दगड उचलला की पट्टीला घास. नंतर तो दगडालाच बघायचा, पण घासताना पट्टीकडे बघत नव्हता आणि दगडाकडे बघत नाही. घासला की फेकायचं, दगड उचलायचं, घासलं की फेकायचं. लय दिवस गेले. पट्टीवर एवढं प्रेम त्याचं की ती पट्टी सोडून सुद्धा टाकीत नव्हता.
एके दिवशी सकाळी आंघोळीला बसला, बायको त्याला पाणी टाकत होती आणि तिचं लक्ष त्याच्या कमराच्या पट्टीकडे गेलं. तिनं मोठ्याने हाक मारली, माय. तो म्हणी काय? ती म्हणी पट्टी बघा. पाहिली तर प्रयत्नाला काय आलं? यश आलं. किती दगड फेकले असतील त्यानं तर नंतर ज्या दगडानं ती पट्टी सोन्याची झाली तो दगडही कोणता होता त्याच्या ध्यानात नाही. प्रयत्न करता 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 जसं त्याच्या प्रयत्नाला यश आलं, कोणत्या दगडानं त्याची पट्टी सोन्याची झाली त्याला माहीत नाही, तसं कोणत्या कथेनं तुमच्या जीवनाचं सोनं होईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. ऐकत राहा. देवानं कान दिलेत ना. सदाशिव्यम सदाशिव्यम सदाशिव्या सदाशिव्या श्रीमद्भागवते कथा यस्य श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रय. एक ना एक दिवस तुमचं चित्त परमात्म्याच्या चरणाला लागल असं सनकादिक सांगत होते. सांगता सांगता सांगतात नारदा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला निघाले. उद्धवानं विचारलं, देवा इथून पुढं तुमची भेट कुठं होईल? परमात्म्यानं सांगितलं, उद्धवा इथून पुढं माझी भेट कथेमध्ये, कारण भागवत माझं स्वरूप आहे. मी माझं संपूर्ण स्वरूप भागवतात विलीन करतो. भागवत माझी वाङ्मय मूर्ती आहे. तेनेयं वाङ्मय मूर्ति प्रत्यक्षा वर्तते हरे. सेवनात् श्रवणात् पाठात् पाठ दर्शनात्. भागवत भगवंताचं स्वरूप आहे. भागवताच्या दर्शनानं, नमस्कारानं, सेवा केल्यानं, ऐकल्यानं आणि सांगण्यानं पापनाशी जीवाचं पाप नष्ट होतं, मुक्ती प्राप्त होते. ऐका गड्या, कोण्या एका ऑफिस मध्ये 10 काम जर लोक काम करत असतील तर सगळ्यांची पगार सारखी असते का? एका ऑफिस मधल्या लोकांची खुर्चीवर बसलेल्या साहेबाची पगार वेगळी, त्याच्या बाजूला रजिस्टर उचलणाऱ्याची पगार वेगळी असती, दारात काठी घेऊन उभा राहिलेल्याची पगार. एकाच ऑफिस मध्ये सगळ्यांच्या पगारी सारख्या नाहीत, पण भागवत मंडपामध्ये बसलेल्या सर्वांना फळ सारखं आहे. समर्थाच्या घरी जसं वरच्या मजल्यात लोक जेवायला बसले आणि खालच्या मजल्यात लोक जेवायला बसले, पदार्थ जसे वेगळे वेगळे नाही, वरच्याला आणि खालच्याला एकच पदार्थ असतो, तसं भागवतामध्ये आलेल्या सांगणाऱ्याला, ऐकणाऱ्याला आणि सेवा करणाऱ्याला एकच फळ आहे. समर्थाची पंक्ती भोजने, तळिल्या वरिल्या एकची पक्वाने, तेवी श्रवणे अर्थे पठने, मोक्षची लाभे. मोक्ष हे फळ भागवताच आहे. बाबा आणखीन तुम्हाला सांगू का? काय? संपूर्ण उपनिषद हे काय आहे? संपूर्ण शास्त्र उपनिषद गाय आहे आणि त्या गायीचं दूध ही भगवद्गीता आहे. आणि त्या भगवत रूपी गीता, उपनिषद रूपी गायीचं दूध म्हणजे गीता आहे. उपनिषद रूपी, शास्त्र रूपी गायीचं दूध म्हणजे भगवद्गीता आहे. आणि ते दोहन करणारा श्रीकृष्ण आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. दूध काढणारा गोपाल नंदन आहे. जर भगवद्गीता शास्त्राचं, शास्त्र रूपी गायीचं दूध जर भगवद्गीता आहे तर भागवत काय आहे? दुधाची अंतिम अवस्था. दूध आणि दुधाची अंतिम अवस्था काय? तूप. दूध जर गीता आहे तर तूप भागवत आहे. संपूर्ण वेद रूपी वृक्षाचं परिपक्व फळ म्हणजे जर काय असेल तर भागवत आहे, असं सनकादिक ऋषी नारदाला सांगतायत. भागवताचं महात्म्य चालू आहे. ज्या गावात भागवताची कथा सुरू आहे, ग्रंथ जिथं जातो त्या ग्रंथाच्या बरोबर एकटा ग्रंथ नाही, जगातले सगळे तीर्थ या ग्रंथाच्या बरोबर गावात प्रवेश करतात.
तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी. इथं गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी. यत्राच्युतोदार कथा प्रसंगा. उदार अच्युताची कथा जिथं चालू असते ना तिथं सगळे तीर्थ येतात. आणि म्हणून 7 दिवस कथा ऐकायला येणं नव्हे, ज्ञानरूपी गंगेमध्ये आंघोळ करण्याकरता येणे. जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता होनी धाले. शांतीशी आले पालव नवे. कथेला येणं म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेणं, अज्ञानाची निवृत्ती करणे. सनकादिक सांगत होते, वृंदावन मध्ये भक्तीच्या मांडीवरले मुलं तडकन उठून बसले. आई काय कोणतं औषध दिलंस? आज आम्हाला एकदम बरं वाटायले. भक्ती म्हणली, बाळांनो तुम्हाला बरं व्हावं म्हणून नारदानी भागवत कथारूपी औषध सुरू केले. आई कुठे? म्हटले हरिद्वारला. एवढ्या लांबून जर कथा आमच्यावर एवढे चांगले परिणाम करत असेल तर भागवत आपण मंडपात जाऊन ऐकू. भक्ती ज्ञान वैराग्याला घेऊन भागवताच्या मंडपात आली. आली तर तशी आली नाही, नृत्य करीत करीत आली. सनकादिकाजवळ आली. बाबा धन्य भागवताची कथा. इतक्या दिवसापासून पडलेली माझी मुलं उठून बसत नव्हते. आज भागवत कथेमुळं माझ्या मुलाला इतकं बरं वाटलं. हे मनोहर बाबा मला म्हटले, आपल्या जीवनाचा शेवट म्हणून ही भागवत कथा आहे. ही भागवत कथा झोपलेला उठून बसवते, बसलेल्याला उभं करते आणि उभं राहिलेला चालायला शिकवते आणि चालणाऱ्याला पळवते. ही शेवट आहे का सुरुवात हे सांगता येत नाही. देवाच्या मनात आलं तर आणखीन काय करून घेईल देव आपल्या हातानं सांगता येत नाही. बोला एकदा राधे राधे. भागवत कथेचा परिणाम सज्जनाओ ज्ञान वैराग्य भक्ती ज्ञान वैराग्य झाली का मनाची हाकी? भक्ती ज्ञान वैराग्य तिघही जण एकदम तंदुरुस्त झाले. लावला पण सज्जनाओ भक्ती ज्ञान वैराग्याची प्राप्ती. भागवत सनकादिकानं सांगितलं, भक्ती माता इथून पुढे जे लोक भागवताला येतील त्यांच्या अंतकरणात तू तुझ्या मुलाला घेऊन राहत जा. भागवताला येणं म्हणजे 3 गोष्टी प्राप्त करणे. कोणत्या कोणत्या? भक्ती ज्ञान आणि वैराग्य. भागवतानं 3 गोष्टी जातात आणि 3 गोष्टी येतात. जाणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत? भीती, पाप आणि कामना. येणाऱ्या गोष्टी कोणत्या? ज्ञान, भक्ती ज्ञान आणि वैराग्य. 3 गोष्टी येतात. सज्जनाओ ज्याच्या जवळ भक्ती ज्ञान वैराग्य आहे तो देवावर बी सत्ता करतो. देव बी भक्ती ज्ञान वैराग्यवानाचं ऐकतो. हा म्हणून आज पहिला दिवस होता. झाकी करताना आमचे पुरुषोत्तम महाराज म्हणे, बाबा भागवतातलं तर आपण नेहमीच दाखवतो, पण भक्ती ज्ञान वैराग्य ज्याच्या हातात आहे देव त्याचा किती अधीन झालेला असतो हे दाखवण्याकरता जनाबाईला भक्ती ज्ञान वैराग्याची प्राप्ती आहे. तर देव जनाबाईच्या किती अधीन झालेला आहे अशी झाकी आज आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. उद्यापासून आणखीन सुंदर सुंदर झाक्या आपल्याला इथं बघायला भेटतील. जाता जाता मी तुम्हाला सांगत होतो, भागवतानं मिळणाऱ्या 3 गोष्टी कोणत्या कोणत्या? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. बरं याच्यातली एखादी गोष्ट कमी असली तर जमणार नाही का? नाही जमत. कसं काय बुवा? मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं, स्वयंपाक करण्याकरता पाणी, अग्नी आणि धान्याची गरज. किती किती? पाणी, अग्नी आणि धान्य. याच्यातलं कोणती गोष्ट नसल्यावर तुम्ही स्वयंपाक करू शकता? समजा नुसतं धान्य आणि अग्नी असेल आणि पाणी नसेल तर स्वयंपाक होईल का? नाही होणार.
बरं नुसतं पाणी आणि अग्नी असलं धान्य नसलं तर स्वयंपाक होईल का? नाही होणार. बरं नुसतं धान्य आणि पाणी असलं अग्नी नसलं तर स्वयंपाक होईल का? नाही. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विन एक कामा नाही. तिन्ही मधलं एक बी नसल तर जसा स्वयंपाक होत नाही तसं भक्ती ज्ञान वैराग्यातलं एक बी कमी असेल तर तुम्हाला पूर्ण आनंद मिळणार नाही. तिन्हीची प्राप्ती कुठं होईल? भागवतात या. मी मागही तुम्हाला बोललो होतो की जुना काळ आठवा तुम्ही. तुमच्या लहानपणी खळं करायचे ना तुम्ही, खळं. तर खळ्यामध्ये तुम्ही सगळ्या खळ्यात काय फिरवायचे? जनावर फिरवायचे, बरोबर. बैल वगैरे तुमच्या इथं होते का नव्हते? खळ्यामध्ये पाथीवर बैल फिरवायचे. एक माणूस टोपलं घेऊन त्याच्या मागच उभा राहायचा. का? शेण टाकायचा वाण झाला की पटकन टोपल्यात धरायचं, धान्यात नाही पडलं पाहिजे. आणि दिवसभर बैल फिरवायचे. ते मग ते खाकरं टोकरं काय असते ते जमा करून घ्यायचे आणि धान्यातलं ते सगळं जमा करायचं. जमा केलं की लगेच पोत्यात भरायचं. जागे का तुम्ही? बर जाऊ द्या. बैल फिरवल्याच्या नंतर पाथीतलं ते खळ्यातलं जमा केलं त्याला काय म्हणायचे तुमच्याकडे? मदनराव. मदन. ते मदन जमा केल्यावर मग काय करायचं? मग त्याला उपणायचं. कशावर उभं राहायचं? हा, कशावर उभं राहायचं? तिवा. आणि त्या तिव्याला पाय किती असायचे? 3. त्याच्यातला समजा एखादा पाय जर कुचका असला आणि पाय जर मोडला तर वरचा खाली पळला, मग त्याचं तोंड फुटन का नाक फुटन सांगता येत नाही. जसं तिव्याचे तिन्ही पाय मजबूत असल्याशिवाय धान्य आणि भूस वेगळं वेगळं होणार नाही. तिव्याचे 3 पाय मजबूत असले धान्य खळ्यात पडतं, भूस उडून जातं. भूस आणि धान्य वेगळं वेगळं करण्याकरता तिव्याचे 3 पाय मजबूत पाहिजेत. आणि जीवनातलं सुख आणि दुःख वेगळ्या करण्याकरता भक्ती ज्ञान वैराग्याचे पाय मजबूत पाहिजे. लक्षात आलं ना? भक्ती ज्ञान वैराग्याचे पाय जर मजबूत नसतील तर तुमच्या जीवनातलं सुख दुःख वेगळं वेगळं होऊ शकत नाही. म्हणून पूर्ण आनंदाच्या प्राप्ती करता भक्ती ज्ञान वैराग्याची गरज आहे. आणि हे तिन्ही एकाच ठिकाणी मिळत असतील तर त्याचं नाव भागवत. भागवतात भक्ती मिळते, ज्ञान आणि वैराग्य तिन्ही मिळून देणारा ग्रंथ आहे. मग तुम्ही पुन्हा म्हणाल बाबा भागवताच्या कथेनं आमच्याकडे ज्ञान भक्ती वैराग्य आलं, आम्हाला कसं समजन? एक जण म्हणला बाबा काय मला ताप येणार आहे राव. मला तुला कसं समजलं? ते मला अगोदरच अंगामध्ये चोर काटा यायलाय. लक्ष असं म्हणतात का तुमच्याकडे? अंग भरून यायले, चोर काटा यायलाय. ताप येण्याच्या अगोदर तापीचे लक्षणं जाणवतात. भक्ती ज्ञान वैराग्य अंगात यायच्या अगोदर त्याचे लक्षणं जाणवतात. आपल्या अंगात भक्ती आली कशावरून? वैराग्य आलं कशावरून? आणि ज्ञान आलं कशावरून? एका वाक्यात सांगतो. कुठपर्यंत आले पुरुषोत्तम महाराज? या पुरुषोत्तम महाराज लवकर. भक्ती आपल्या अंगात आली की ऑटोमॅटिक नम्रता येते. भक्तीचं फळ काय बोला? नम्रता. वैराग्याचं फळ त्याग. आणि ज्ञानाचं फळ काय? ज्ञानाचं फळ आहे निष्प्रभता. ज्ञानाचं फळ आहे उदास. झाकी तयार केली त्यांनी, पण घरी केली वाटतं. गाडी पाठवा, कोणाजवळ मोटरसायकल असेल तर घेऊन या. महात्मा बी आमचा भारीच आहे. बरं, उद्यापासून त्याला चांगले चांगले झाकीत बनायला मुलं द्या. सज्जनावर लक्ष द्या. भक्ती ज्ञान वैराग्य हे भागवताचं फळ आहे. ऐका, भागवत ऐकल्यानं संपत्ती नसणाऱ्याला संपत्ती मिळेल का? 100% मिळते. पण हे भागवताचं सामान्य फळ आहे. संतती नसणाऱ्याला
संतती भागवतानं मिळेल का? मुलबाळा नसणाऱ्याला खरंच भागवताचा प्रसाद फळाला येऊ शकतो का? हे मी तुम्हाला जास्त सांगणार नाही, पण तुम्ही आहे ना आपल्या हरिपाठात पखवाद वाजवणारा कृष्ण आहे का, त्याच्या मम्मीलाच विचारा हा प्रसाद कशाचा आहे. हा प्रसाद भागवताचा आहे. भागवतानं बाबा जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होती भागवतानं. कोणती बी तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. आमचे विठ्ठल महाराज शिंदे गायक आमच्या बरोबर नेहमीच असतात. आमच्या विठ्ठल महाराज शिंदेला लग्नानंतर 5 वर्षानंतर पहिली मुलगी झाली, 9 वर्षानंतर दुसरी मुलगी झाली, आणि मुलगा तर काय आता आम्ही असंच म्हणलं विठ्ठल बुवा भागवतात नुसतं ऐकता का तुम्ही, कधीतरी भागवताला सांगा गारानं. गुरुवरे स्वामीजीची कथा होती आमच्या इथं. विठ्ठल महाराजाला म्हटलं ठेवा नारळ एक आणून. नारळ ठेवलं त्यांनी आणून. कोणाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता तुम्ही. नारळ आणून ठेवलं त्यांनी, आणि अक्षरशः विठ्ठल महाराजांनी यावर्षी नारळ ठेवलं आणि पुढच्या वर्षी त्याच टायमाला विठ्ठल महाराजाला मुलगा झाला. तर विठ्ठल महाराजांनी त्या मुलाचं नाव भागवतच ठेवलंय. त्यांना फोन करून विचारा माऊली महाराजांनी हे सांगितलं खरंय का खोटं आहे. भागवताचं कोणतं फळ पाहिजे तुम्हाला, बोला काय पाहिजे. श्रद्धा ठेवा, भाव ठेवा, भागवतानं सगळे फळ मिळतात. आम्ही आत्ता एका गावाला कीर्तनाला गेलो राम जन्माच्या दिवशी. 2 वर्ष आम्ही त्या गावामध्ये भागवत कथा केली, आणि रामनवमीच्या दिवशी तिथं कीर्तनाला गेलो. राम जन्माच्या गुरुवर्य स्वामीजीचं कीर्तन होतं आमच्या गुरुचं. पण मग स्वामीजीला त्या दिवशी शक्यच नव्हतं, तर गावकऱ्यांनी मला फोन लावला, महाराज 2 वर्ष तुमची कथा ठेवली, ह्या वर्षी तुमचं कीर्तन बी नाही ठेवलं, आम्ही रामजन्माला कीर्तनाला येतान का? म्हणलं येतो बाबा, काही हरकत नाही. तर लोक म्हणे महाराज आम्ही तुमची कथा नाही ठेवली म्हणून तुम्ही नाराज तर नाही? म्हणलं अजिबात नाही. मी परत एकदा म्हटलं की बाबा आमचं जीवन आम्ही ठरवत नाही, आमचं जीवन ठरवणारा आम्ही. सगळे जीवनाचे सूत्र देवाच्या हातात दिले. जहाँ ले चलोगे वही मैं चलूंगा. तुम्ही जिकडं घेऊन जाल देवा तिकडं आम्ही जाणार. आमच्या हातात काहीच नाही. आता इथं पक्क ठरले बुवा, आमचे गुरुबंधू तुमच्या परिसरात नेहमी राहणारे छोटे कदम माऊली, ज्ञानेश्वर माऊली कदम यांचा ओतूरला आजच सप्ताह सुरू झालाय. तुकोबरा यांचा जसा आपल्या इथं केला होता भरोस पाट्यावर, तसाच सप्ताह ओतूरला 5वा सप्ताह आहे. आणि माऊलीनं मला फोन लावला, माऊलीनं स्वतः. फोन लावण्याचं कारण म्हणजे गजानन बुवा मुंडे म्हणून गायक आहेत, फार सुंदर गोड गळ्याचा धनी. गजानन बुवा वृंदावनला होते माझ्या बरोबर. तर गजानन बुवांनी सांगितलं असं माऊलीला, मी माऊली बरोबर आलो. तर कदम माऊलीनं मला फोन लावला आणि मला म्हणे ओतूरच्या सप्त्यात 2 दिवस तरी हाजरी लावली पाहिजे. मी त्यांना हो बोललो, पण माझं आता तिकडं कसं जाणं म्हणजे सांगा, इथं कथा आहे. आज तिकडं सप्ताह सुरू, आज इकडं कथा सुरू. तेव्हा आपण कुठं जायचं हे आपण ठरवायचं नाही, आपण कुठं जायचं हे देवानं ठरवायचं. चाहे सुख दे या दुख, चाहे खुशी दे या गम. खुशी काय म्हणतात ना त्याला, देवाच्या मनावर, आपल्या हातात काय. आम्ही त्या रामजन्माच्या दिवशी कीर्तनाला गेलो, कीर्तन केलं आणि कीर्तन करून निघालो. अशी झुकलेली वाकलेली एक आजी, महाराज थांबा, महाराज थांबा, महाराज थांबा. गाडीवाल्याला म्हणलं थांब बाबा. गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि गाडी थांबवल्याच्या नंतर सज्जनावर लक्ष द्या. गाडी थांबवली, म्हातारी आली आणि रडायला लागली. खालीच का? हां ठेवा ठेवा खालीच. आणि जनाबाईला पाठवा. आता कोण? जनाबाईच ना. तुमचा हात नाजूक आहे महाराज, तुम्हाला वज उचलायचं नाही. आमचा महात्मा तुम्हाला अनुभव येईल, साधा बोळा महात्मा आहे एकदम. झाक्या बी उत्कृष्ट बघायला भेटतील. सगळ्या गावाला सांगा या म्हणा, नाहीतरी उन्हाळा आहे, आनंद घेऊ. आज पहिला दिवस आहे थोडं. हा, ती म्हातारी म्हणली बाबा थांबा, मागच्या वर्षी तुमची कथा झाली, आम्ही भागवतामध्ये नारळ ठेवलो.
म्हणलं मग आई माझ्या सुनेला 16 वर्षानंतर मुलगा झाला ना. मी हे आत्ताची घटना सांगतोय. तगड्या हो, भागवत काय देतं? तुमची इच्छा असेल ते भागवत देतं, पण व्यवहारातल्या गोष्टी मिळणं हे भागवताचं श्रेष्ठ फळ नाही. भक्ती ज्ञान वैराग्य मिळणं हे भागवताचं श्रेष्ठ फळ. आणि मग असं भागवतानं मिळालेली भक्ती, भागवतानं मिळालेलं ज्ञान आणि वैराग्य, एरवी माणसाला वैराग्य होत नाही का? कुठं नाही भाऊ, काही तिकडं तोंड करून बस तिथं. वा, आमची जनाबाई भक्ती करून जीवन धन्य केलं. आणि या जनाबाईच्या घरी परमात्मा हळूच हळा बोट. वा, ते फिरल का ते जात? हा, फिरते. वा 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 वा. एकट्याच खालीच ठेवलं असतं बिना चुंबडीचं. हा, बर, डगमग करीत. हा, बर. तर परमात्मा भक्ती करणाऱ्यावर किती प्रेम करतो याचं उदाहरण बघा. माझी जनाबाई दळायला लागली आणि दळता गोड अशा ओव्या गायला लागलेली. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात. दळण दळीले सख्या श्री हरी. आळ चोरीचा माझ्यावरी. आळ चोरीचा माझ्यावरी. आळ चोरीचा माझ्यावरी. असा कारे पांडुरंगा केलास कावा. अलंकार विसरोने गेलास देवा. अलंकार विसरोने गेलास गावा. अलंकार विसरोने गेलास देवा. वाटंगावरी
जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही हो तुझ्या काही नाही उरे हो तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उरे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उरे विश्वाचे विशेष तुमच्या इकडं एखादा नवीन संसार उभं करताना जात्याची पूजा करतात की नाही? पहिल्यांदा लग्नात नव्या घरात जरी प्रवेश करायचा असेल तर जात्याची पूजा करावी लागते. मला वाटतं हे नवीन घर झालं, देवाचं नवीन घर झालं तर देवाच्या संसारात पहिल्यांदा जात्याची पूजा होत असेल. आज स्वतः पांडुरंग देवा आता उभं राहा तुम्ही, मस्त कमरेवर हात ठेवून सगळ्याला दर्शन द्या जरा गोड.
जनाबाई करता देव आले. देवाने गोड इथे येऊन जातं आपल्या गावामध्ये दळलेलं आहे. देवाने यावा म्हणून जनाबाईनं बी काही कमी प्रयत्न केले नाही. तिथंच ना, इकडं कुठं, अरे तिथंच सोबत दिसतं बुवा. जनाबाईच्या जवळ जनाबाईसाठी आलेत ना देव. असं कमरेवर हात ठेवा देवाचे. वा, बोलो पंढरीनाथ भगवान की. भक्त शिरोमणी जनाबाई महाराज की. भागवताचा परिणाम आहे. भागवताची कथा, परमात्म्याची भक्ती करणाऱ्या जनाबाईच्या घरी देव येतो, दळू लागतो. आज पहिल्या दिवसाची झाकी या ठिकाणी पाहिली. आजची कथा याच ठिकाणी पूर्णविराम घेत आहे. आपण लगेच आरती करायची. आरतीसाठी यजमान या पुढं. बाबा तुम्ही उद्या कोणाला आरती आपल्या घरून आणायची असेल तर आणू शकता. आणलेली आरती तुम्ही जोडीनं करू शकता. मुख्य यजमान तर आहेतच, पण आपणही आरतीमध्ये सहभागी होऊ शकतो. आज जनाबाईचं दृश्य जातं. पांडुरंग आमच्या महाराजांनी झाकी केली. एकदा आमच्या महाराजासाठी जोरदार टाळ्या वाजवा गड्या. वा, सर्वांगी सुंदर उत्सेंदुराचे कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान सर्वे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित पहरा तुझा गौरी कुमारा. चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडिता मुकुटा शोभत भरा. ऋणधन तेनो पोरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान सोर्ले मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर पनिवर वंदना. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वटबाई सदना. संकटी भावावे निर्माणे रक्षावे. गजवदना जय देव श्री भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से तारती. श्री भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से तारती. अमर ग्रंथ मुक्ति पंथ पंचम वेद निराला. नवजोत जगाने वाला. नवज्योत जगाने वाला है. नवज्योत जगाने वाला. हरि राम यही हरिधान यही. हरि राम यही हरिधान यही. जग के मंगल की आरती. पापियों को पाप से तारती. श्री भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से तारती. शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला. हरि दर्श कराने वाला. हरि दर्श कराने वाला है. हरि दर्श कराने वाला है. ये सुख करनी ये दुख हरनी. ये सुख करनी ये दुख हरनी. श्री मधुसूदन की आरती. पापियों को पाप से